नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी किशोर जाधव तुमचं सर्वांचं आपल्या श्री अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो. खूप पॅरेंट्स लोकांचे फोन्स आहेत, मेसेज आहेत, सर बॅच कशी घ्यायची, कुठं जायचं, कसं जॉईन करायचं. हा व्हिडिओ हार्ड 2 ते 4 मिनिटाचा असणार आहे. ह्या ज्यासाठी की ज्याला स्कॉलरशिप बॅच किंवा नवोदय बॅच घ्यायची ती कशी घ्यायची. आता बघा, जर तुम्ही प्ले स्टोअरला गेलात तर प्ले स्टोअरला तुम्ही श्री अकॅडमी संभाजीनगर म्हणून ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे. मग तिथे काय होईल तुम्हाला की हा पहिला सरफेस काय येईल, श्री अकॅडमीचं आपलं ॲप आहे. श्री अकॅडमीचं आपलं ॲप आहे. आल्यानंतर तुम्हाला हे सगळं सरफेस दिसेल किंवा कसं आहे काय कसं नाही. आता बघा, तुम्हाला काय करायचं, पहिला हे लॉग इन कोणासाठी आहे, ज्या लोकांनी आधी बॅच घेतली. लॉग इन केव्हा वापरायचं आहे, ज्या लोकांनी बॅच घेतली हे लॉग इन त्यासाठी आहे. पण जे नवीन लोक आहेत त्यांनी रजिस्टर करायचं. काय रजिस्टर करायचं आहे. जर तुम्ही फर्स्ट टाइम बॅच घेताय किंवा नवीन बॅच घेताय तर तुम्हाला काय करायचं आहे की रजिस्टर करायचं आहे. हे लॉग इन ज्यांनी बॅच घेतली त्यासाठी बघा. नंतर कुठे आहे, तुम्हाला नंतर जायचं आहे युजर रजिस्ट्रेशन वरती. तुम्ही याला कशाला क्लिक केलं, कशाला रजिस्टरला क्लिक केलं. नंतर तुम्हाला इथे जायचं आहे नेम काय टाकायचं, तुम्हाला नाम तुमचं मुलाचं नाव टाकायचं. फॉर एक्झाम्पल आता म्हणतो आपण की सायली राजेश पवार असं टाका. म्हणजे बॅच मध्ये आम्हाला मुलांचे नाव दिसले पाहिजे, तुमचे नाव दिसले पाहिजे. म्हणजे कोणता मुलगा होता, कोणती मुलगी होती, बरोबर तो. आणि ज्या नंबरला तुम्ही घ्या ते नंबर, जसं की फॉर एक्झाम्पल नंबर टाकून द्यायचा. ईमेल आयडी जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो तुम्ही टाकून द्या. ईमेल आयडी ओके, ईमेल आयडी टाकून द्या. आणि पासवर्ड तुम्ही स्वतःहून सेट करू शकता, जसं की 1 2 3 4 किंवा तुमचा मोबाईल नंबर हे तुम्ही सेट करू शकता. पुढे काय स्टेट क्लिक करायचं आहे. काय स्टेट कोणत्या राज्यात इथे क्लिक करता, राज्य निवडायचं आहे. मग ते महाराष्ट्र आहे, यूपी आहे, बिहार आहे. आणि इकडे इथे बॉक्समध्ये राईट क्लिक करून रजिस्टर करायचं आहे. ओके, नंतर तुम्हाला रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला काय येणार आहे, हा सरफेस येईल. म्हणजे आपला होम डॅशबोर्ड येईल. काय येईल, होम डॅशबोर्ड येईल. तिथे तुम्हाला शालेय उपक्रमला क्लिक करायचं आहे. शालेय उपक्रमला क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे आपले कोर्सेस आहेत की सर नवोदय प्लस स्कॉलरशिप घ्यायची आहे. आलं सर. नंतर जवाहरलाल नवोदय घ्यायची आपली, JNVST यायचंय 2026 किंवा स्कॉलरशिप घ्यायची. अशी जी ही बॅच तुम्हाला घ्यायची असेल त्याला तुम्ही क्लिक करायचंय. तुम्हाला पे ऑप्शन येईल, पे करून तुम्ही बॅच घ्यायची. ओके, समजलं तुम्हाला कसं घ्यायचंय. जर तुम्हाला काहीही समजलं नसेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर मला तुम्ही कॉल करू शकता. नंबर पण आपला दिलेला आहे. ओके, माझा नंबर आहे बघा. तुम्हाला जर काही डाऊट असतील तर तुम्ही ह्या नंबरला कॉल करा आणि माहिती घ्या. ओके, येस, थँक्यू.